नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. क्वेश्चन अनालिसिस सिरीजमध्ये आजचा आपला हा 19वा पार्ट आहे. तर यामध्ये बघा आपण खूप सारे क्वेश्चन GSचे GKचे कव्हर केलेले आहेत. तसेच आपण डेली करंट अफेअरचे पण ह्यामध्ये कव्हर केलेले आहेत, जे की तुम्ही कोणतीही एक्झाम असो, सर्व सेवेची किंवा कंबाईनची एक्झाम जरी असली तरी तिच्यामध्ये तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त असं ठरवू नका की मी फक्त पोलीस भरती करतोय मग बाकीचे एक्झाम मला जमणार नाहीत. असं काही नसतं मित्रांनो. तुम्ही सरळ सेवेची तयारी करण्यासोबतच जर MPSCची परीक्षा दिली तरी पण त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं, किंवा कोणतीही एक्झाम दिली तरी त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं, कारण आपण इथे अगदी डिटेलमध्ये क्वेश्चन घेत आहोत. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्रदान करण्यात आला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे कुवेत, म्हणजेच बी ऑप्शन. बघा, कुवेतने भारतासोबत आर्थिक व धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारे हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने 19 वर्षाखालील महिला आशिया चषक T20 स्पर्धेचे विजेतेपदक पटकावले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, भारत. कारण भारताच्या महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला, त्यामुळे भारताला हा विजय मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो? तर राष्ट्रीय किसान दिन हा 23 डिसेंबरला साजरा केला जातो, म्हणजेच ए ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान जे होते चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काम केलं होतं. कोणी? चौधरी चरण सिंग यांनी. त्यामुळे राष्ट्रीय किसान दिन हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे नवीन सहकार मंत्री कोण आहेत? तर बघा, अगदी रिसेंटली करंट अफेअरचा हा क्वेश्चन आहे. नवीन सहकार मंत्री कोण आहेत? तर त्याचा आहे बाबासाहेब पाटील, म्हणजे सी ऑप्शन आपला करेक्ट आहे. तर सहकार क्षेत्रात दीर्घ अनुभव आहे त्यांना, त्यामुळे बाबासाहेब पाटील यांची तिथे निवड झालेली आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आलेला आहे? तर बघा, अर्थमंत्री तर आहेतच, शिवाय अजून कोणतं मंत्रालय त्यांच्याकडे आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, राज्य उत्पादन शुल्क. कारण अर्थ मंत्रालयासोबत राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयाच्या माध्यमातून महसूल संकलन व्यवस्थापनासाठी त्यांना हे खाते दिलेलं आहे, म्हणून आपलं बी ऑप्शन करेक्ट आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल कोणत्या राज्याच्या रियासी जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, जम्मू आणि काश्मीर. तर बघा, जम्मू आणि काश्मीरमध्ये हा पूल बांधण्यात आलेला आहे, आणि कोणत्या नदीवर? तो आहे चेनाब नदीवर. चेनाब नदीवर हा पूल बांधला गेलेला असून हा उत्कृष्ट अभियांत्रिकेचा एक नमुना आहे, म्हणून हा महत्त्वाचा आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर सर्वात मोठा महाराष्ट्रातला जलविद्युत प्रकल्प आहे 2 नंबरचा ऑप्शन, कोयना. तर बघा, कोयना प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प तर आहेच, शिवाय कोयना नदीवर बांधलेला आहे. कोणत्या, असं विचारू शकतात, कोयना प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे कोयना नदीवर. यामधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती देखील केली जाते. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणतात? तर पूर्वेकडील जिब्राल्टर रायगड किल्ल्याला म्हणतात, म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन आपला रायगड हा जो किल्ला आहे तो अतिशय मजबूत आणि अभेद्य होता, त्यामुळे ब्रिटिशांनी त्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हटलेलं आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वे करून खालीलपैकी कोणत्या खडकापासून निर्माण झालेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन, असिताश्म. महाराष्ट्राचे पठार प्रामुख्याने असिताश्म किंवा बेसाल्ट खडकापासून तयार झालेलं आहे. असिताश्मलाच बेसाल्ट खडक म्हणतात किंवा डेक्कन ट्रॅप देखील म्हणतात, म्हणजेच या खडकाला डेक्कन ट्रॅप नावाने सुद्धा आपण ओळखतो, त्यामुळे असिताश्म हे नाव पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? तर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे सह्याद्री पर्वत, जो की फर्स्ट ऑप्शन आहे. तर सह्याद्री पर्वतच का आहे? तर बघा, आपला हा जो महाराष्ट्र आहे, तर या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत हा पश्चिमेच्या साईडला आहे, परंतु इकडे पठार आणि इकडे कोकण भाग आहे. तर हा सह्याद्री पर्वतावरून जो पाऊस पडतो, तर इथून ज्या नद्या वाहायला सुरू होतात तो काही पूर्वेकडे आणि काही पश्चिमेकडे. तर पश्चिमेकडे समांतर वाहणाऱ्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या ह्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.
आणि या सह्याद्री पर्वतामुळे अशा प्रकारे त्यांचे दोन भागात डिवाईड झालेलं आहे. म्हणून पूर्वेकडील पठारी भागात आणि पश्चिमेकडील कोकण भागात अशा वेगवेगळ्या झाल्यामुळे त्याला आपण जलविभाजक असं म्हणतो. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर कमीत कमी म्हणजे कशी थोडीशीच लागलेली आहे, तर तो जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे. पुढचा प्रश्न पाहूया, अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर बघा, अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस असलेला जिल्हा आहे वाशिम जिल्हा, म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालील शिखरे त्यांच्या उंचीप्रमाणे उतरत्या क्रमाने लावा. तर उतरत्या क्रमाने लावायचे. आता आपल्याला उंची सगळ्यांचीच माहिती नसते, कधी कधी लॉजिकवर पण आपण लावू शकतो. तर बघा, एक महाराष्ट्रातले जे शिखरे आहेत त्याचा आपण एक ट्रिक्स बनवलेली आहे. कसा ब हसतो, कसा ब हसतो, ही ट्रिक्स तुम्ही जर लक्षात ठेवली तर कमीत कमी सुरुवातीचे जे उंच शिखरं आहेत ते तुमचे पाठ होऊन जातील. आणि मग इथे नाव आलेले असतील तर त्यानुसार जरी आपण ट्रिक्समधून हे लावलं तरी पण जरी त्यांची उंची माहीत नसेल तरी आपलं योग्य लागू शकतं. आता क म्हणजे कळसुबाई आहे, स म्हणजे साल्हेर आहे, ब म्हणजे महाबळेश्वर आहे. तर बघा, अशा प्रकारे हे उंचीनुसार आपण क्रमपाठ केला तर त्याप्रमाणे आपल्याला इथे लागू शकतो. तर आता इथे कळसुबाई नाही, पण 2 नंबरचं साल्हेर आहे, म्हणजे हे 1 नंबरला असणार आहे. मग 1 नंबरला जर असेल तर इथे पर्यायामध्ये शोधायचं क 1 नंबरला कुठे, तर 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर येतो. मग म्हणजे बघा, असं इलिमिनेट करून पण आपण उत्तर काढू शकतो. त्यामुळे सगळ्यांची उंची माहिती असणं गरजेचं होतं का? तर नाही, एक ट्रिक्स पाठ केली तरी आपले उत्तर आलेलं आहे. तरी आपण याचं उत्तर पाहून घेऊया. तर प्रतापगडाची उंची किती आहे? तर प्रतापगडाची उंची आहे 1080 मीटर. तसंच साल्हेरची उंची आहे 1567 मीटर. तसंच त्र्यंबकेश्वरची उंची आहे 1295 मीटर. आणि शिरसाळाची उंची आहे 646 मीटर. तर बघा, अशा प्रकारे जरी लावलं आपण, जरी तुम्ही हे ठरवलं आता सगळ्यांच्या उंच्या पाठ करायच्या आता, तर ते खूप कॉम्प्लिकेट होऊन जाईल. म्हणून आपण एक ट्रिक्स बनवायची, सुरुवातीची उंच शिखरे 5-6 पाठ करून ठेवायची आणि त्यानुसार आपल्याला कशाही पद्धतीनं प्रश्न आला तरी तो टॅकल करता येतो. तर बघा, यानुसार जरी काढलं तरी आपलं सेकंड ऑप्शनच करेक्ट येत आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर डॅश डॅश हे आहे. तर सातपुडा पर्वत रांगेतील शिखर विचारले आपल्याला आणि ते आहे अस्तंबा, म्हणजेच 3 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. अस्तंबा हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंड आहे. तर मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाटची खिंड आहे. तर पालघाट हा मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्यातील प्रमुख खिंड म्हणून ओळखली जाते. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर पुणे जिल्ह्यात एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आता, इसवी सन 1852 महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती? तर पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन ही होती, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, बॉम्बे असोसिएशन ही संघटना जी होती ती 1852 स्थापन झालेली महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना आहे. तसंच या संघटनेने ब्रिटिश प्रशासनाकडे सामाजिक व राजकीय मागण्या मांडल्या होत्या. त्यामुळे आपली ही प्रशासकीय संघटना लक्षात असू द्या आणि तिची स्थापना केव्हा झाली? 1852 झाली, हेही लक्षात असू द्या. तसंच पुढचा प्रश्न आहे, मुंबई येथे इसवी सन 1867 प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर मग प्रार्थना समाजाची स्थापना कशासाठी केली होती? तर या समाजाचा उद्देश होता समाजातील अंधश्रद्धा आणि जातीयतेला कमी करणे, म्हणून याची स्थापना केली होती. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश डॅश यांनी पाठिंबा दिला. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे, मुंबईवर जर प्रश्न आलेला असेल आणि म्हणजे त्याचा कालावधी जर हा असेल तर आपण नाना शंकर शेट यांचं उत्तर, जर येत नसेल तर नाना शंकर शेट यांचं उत्तर मारायला हरकत नाही. तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे नाना शंकर शेट, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर नाना शंकर शेट यांनी सतीच्या चुकीच्या प्रथेला विरोध तर केलाच, तसंच जॉन माल्कम यांना पाठिंबा पण दिला होता. तसंच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा देखील केल्या होत्या. तर पुढचा प्रश्न पाहूया, 1911 कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश डॅश यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले होते. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे भास्करराव जाधव, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सत्यशोधक समाजाला
बळकटी दिली कुणी? छत्रपती शाहू महाराज यांनी, आणि भास्करराव जाधव यांना त्याचे अध्यक्षपद दिलं होतं. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. तर पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या? आनंदीबाई उर्फ बाया कर्वे, म्हणजे सेकंड ऑप्शन हे करेक्ट आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 केलेली आहे, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. समाजातील अंधश्रद्धा आणि जातीभेद मिटवण्यासाठी अशा प्रकारे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कधी कधी त्याचा उद्देश पण विचारतात, म्हणून आपण इथे उद्देश पण सांगत आहोत. तर बघा पुढचा प्रश्न आहे. 1852 बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर 1852 जगन्नाथ शंकर शेठ, म्हणजेच नाना शंकर शेठ, 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. यांनी भारतातील पहिले संघटित राजकीय संघटन मानली कुणाला? तर बॉम्बे असोसिएशनला, आणि त्याप्रमाणे बॉम्बे असोसिएशनची स्थापना त्यांनी केली होती. तसंच पुढचा प्रश्न आहे. विष्णू बाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅश डॅश पुस्तकात आढळतो. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे समुद्रकिनारीचा वाद विवाद. ह्या पुस्तकामध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातला वाद आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न आहे. द बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस कोण होते? तर द बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस होते भाऊ दाजी लाड, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. आणि द बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली ती? 1852 1852 स्थापना झालेली पहिली राजकीय संघटना होती, आणि सरचिटणीस भाऊदाजी लाड हे होते. पुढचा प्रश्न पाहूया आता. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली होती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे औंधचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. बघा, पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना औंधचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती. आणि या सभेचा उद्देश काय होता? तर ब्रिटिश राजवटीच्या कारभारावर लक्ष ठेवणे आणि लोकांचे प्रश्न मांडणे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 25-26 क्वेश्चन घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटतो आणि हे क्वेश्चन आपण जे घेतोय ते नक्कीच इम्पॉर्टंट आहेत की नाही हे तर तुम्हाला कळतच आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक देत चला, कारण आपण खूप इम्पॉर्टंट आणि खूप मेहनतीने ते व्हिडिओ बनवत आहोत. तर त्याची जाणीव तुम्हाला पण असली पाहिजे. वादविवाद टेलिग्राम चॅनलवर घालत बसू नका आणि अभ्यास करा, कारण एक्झाम पण तुमची जवळ आलेली आहे. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर जास्तीत जास्त करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.